पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चिंकू अगं मग आधी मला हे करू दे ना, मग तू ते करणार चिंकू। बाई सकाळची शाळा असली तर किती गोंधळ होईल। उद्या सकाळची शाळा, आज दुपारची आहे, तेवढा गोंधळ होतोय। काय करायचं वर्षा? कुठे गेले? नाही ना आजी, सॉक्स सापडले का? नाही ना ग, ते शोधते मी। सॉक्स कुठे गेले? सॉक्स नाही सापडले? नाही ना। नाही शाळेला सुट्टी शाळेला काय सुट्टी? शाळेला काय सुट्टी? मी एवढे केस बांधते तुझे आणि तू सुट्टी काय म्हणतेस? मला बॅग भरू दे गो। पण जर सॉक्स नाही भेटले तर बाबाला स्कूल मध्ये बोलवतील। अरे देवा, मी एक काम सांगू का? म्हणजे माझ्याकडे डोक्यात नाही का आयडिया आली। काय? आजी हुशार आहे बाई। मी काय म्हणते, बोल। बाबांचे सॉक्स घातले तर, हिच्या बाबांचे सॉक्स हिला घातले तर। काही काय बोलतेस? ऐक ना, पायातले सॉक्स कोणाला दिसणार आहे? अगं पण तिला जाणवणार नाही का पायाला? आई टीचरला कळणार नाही ना। उद्या मी शोधून ठेवते। काही बोलतेस तू? थांब जरा। हे बघ चिंगी, तुझे हे आहेत ना, हे बघ इथे क्लिप लावली मी। लागलं का? सॉरी। हे बघ, हे इथे क्लिप लावली। आज तू काहीही करून शाळेत जायचंच आहेस। आनंदी जबाबदारी सोपून गेलीये का माझ्यावर तुझी? मी सॉक्स शोधून आणते। मी आणते। बघ आत्या जिंदाबाद। आत्या आपल्याला। अगं बाई मी काय बडबडत बसले। हे घे बाळा। आजी त्याचं बॉटलचं झाकण। बाटलीला झाकणाची काय गरज आहे? आपण झाकण उघडूनच पाणी पितो की नाही सोन्या? घे ना। अगं पण त्याला वेगळा स्ट्रॉ असतो झाकण उघडून प्यायला तरी पण। स्ट्रॉ कुठून आणू मी? सॉक्स नाही सापडत, स्ट्रॉ नाही सापडत। बाई तुला आज काही करून जायचंच आहे, कळलं? माझे तर गुडघेच गेले बाई, तुझे काम करून आहे ग बाई। अगं वॉटर बॅग। आता हिचा स्ट्रॉ। अगं स्ट्रॉ सापडला खेत कळसन गावाला वळसा। चिंगे। मॅप हो सांगते। काय सांगते? सरळ हो, सरळच जायचं। जमतंय तुला? हो मग, चिंगीने शिकवलंय मला। काय नाही जमणार? अहो सरळ गेलो की एक नागमोडी वळणे। अच्छा ठीक आहे। काय बघतेस? ते लहानपणी काय वाटायचं माहितीये की इथे खाली काही नसतं पायाच्या इथे। जे काही गाडी चालते ती ह्याच्यावरच गाडी चालते। छान वाटतंय ना? तुला छान वाटतंय ना? हो। नाही, मगाशी चालत निघाली होतीस। उजवीकडे असं नाही, बरोबर पोहोचवतो आपल्याला। हो पण कधी कधी गंडवतो पण, म्हणून सतत लक्ष ठेवून असायचं। अहो पुढे बघा ना। आहे, माझं लक्ष आहे ना। म्हटलं तू ते बरोबर बघतेस की नाही ते बघत होतो मी। मी सांगते तुम्हाला बरोबर। हो थांबवा। डाव्या बाजूला। रस्ता किती खराब आहे बघ। आमच्या गावाकडे पण असंच असतो। नाही पण एवढा खराब रस्ता म्हटल्यानंतर समोर जाणारा रस्ता बरोबर जातोय की नाही शंका येते ना। बरोबर जातोय आपण। रस्ताच नाहीये, डाव्या बाजूला उजव्या बाजूला काहीच नाहीये। बरोबर बघतेस ना मॅप?
असंच दाखवतोय ना, हे बघा. मला असंच दाखवत होतं. आनंदी, हा रस्ता इथेच संपलाय. अहो नाही, पण हे बघा, सरळच जायचंय आपल्याला. नाही आनंदी, रस्ता इथून पुढे कुठेच जात नाहीये, इथेच थांबलाय तो. सरळच दाखवतोय. तर मॅपने आपल्याला गंडवलंय. मग आता चल 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 चल, हे घे 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 घे. व्हॅन नाही आली अजून, नशीब बाबा. नाही आली ना. हा चल. बरं चिंगे, शाळेत दिलेला होमवर्क नीट लिहून आण, नंतर माझी परीक्षा नको बाई. आणि मुलांना बारीक बारीक चिमटे काढायचे ना चिंग्या. तुम्ही मला फक्त इन्स्ट्रक्ट करताय. माझा डबा कुठे? डबा तर द्या. अगं बाई, अरे देवा, थांब थांब, मी वर जाऊन पैसे घेऊन येते. अगं तू व्हॅन जाईल. ओके. आता मग अगं बाई आता काय करायचं मग? व्हॅन पण जाईल, डबा पण नाही, काय करायचं मग? जाऊ दे ना, त्यापेक्षा मी जातच ना शाळेत. प्रॉब्लेम सॉल्व्ह. असं कसं चिंगे? तुझा डबा. हा घे. बरं झालं. थँक्यू काकी. चिंगी, आज डबा विसरली असतीस. तुम्ही जर डबा आणला नसतात ना, तर आज बिचारी उपाशी राहिली असती. अगं अशी कशी उपाशी राहील ती? आनंदीने किती विश्वासाने आपल्यावर जबाबदारी टाकली आहे तिची. हो. चला, सगळं झालेलं आहे म्हणजे डबाही आलेला आहे. आता व्हॅन आली की चिंगी आमची शाळेत जाणार. मला नाही जायचंय स्कूलला, तरी पण का स्वतः त्रास करून मला पाठवतायत? मलाच कळत नाहीये का पाठवतायत. मला नाही जायचंय. बाबाची गाडी. बाबाची गाडी? बाबाची गाडी? अय्यो बाबाची गाडी. अय्यो अगं बाई, अरे इथेच असते ना वर्षा. हो. इथे अशी असते ना ती गाडी. हो, पण कुठे गेली? दादाची गाडी. अरे बापरे, आता काय होणार? अरे देवा, गाडी कुठे गेली? काय ग, राघवाला काय सांगायचं? चोरीला गेली बाबाची गाडी. अशी कशी चोरीला जाईल ग? अरे पण गाडी इथे असते ना. हो. हो. अरे ते सगळं सोड, पहिले सांग बाबाची गाडी कुठे आहे? बबन, दादाची गाडी कुठे आहे? गाडी इथं. अरे खाली जमिनीत नाही गेले रे अरे बाबा. काय आता मागे काय काय करतोय? फिरतोय? इथं काय तर असते गाडी. इथे नाही आहे गाडी, तुला त्यासाठी अरे ते विचारलं. तुला माहिती हसायला हवं ना. कुठे आहे गेली? गाडी? मला नाही माहित गाडी कुठे ती. काय करतोस मग तू? तू सुरक्षा रक्षक आहे, या नात्याने तुझं कर्तव्य होतं की नाही? तू ठेवायची होतीस की नाही? काय म्हणजे मला ना कळत नाही, आपापली माणसं काम का करत नाही? अरे असं कसं माहित नाही? गाडी कोणी पिशवीत टाकून देणार आहे का? रस्त्यानेच नेणार ना? गेट बंद बाहेर पडताना दिसली नाही का तुला? अरे माझ्या समोर तर गाडी कोणी नेली नाही. अरे देवा, झाली आता व्हॅन पण गेली. आता काय करायचं? नको, आता जाऊ दे. गेली ना व्हॅन. आता चला वरती जाऊन बाबाची गाडी शोधू. गाडी वरती. अरे, चल, चल. वरती जाऊन गाडी कशी शोधणार? अहो, चला. अगं वरती चला, चला. चला. अरे थांब ना, आता थांबू दे त्यांना. आई, कर ना फोन दादाला. आणि काय सांगू? गाडी हरवली तुझी असं सांगू? सगळं तुझ्यामुळे होतंय. माझ्यामुळे? नाहीतर काय, तू सांगितलंस त्याला हनीमूनला जा म्हणून.
अरे हनीमूनला जायचा आणि गाडी हरवायचा काय संबंध आहे आई? असा संबंध नाही. हनीमूनला गेला नसता तर ऑफिसला गेला असता. ऑफिसला गेला असता तर गाडी घेऊन गेला असता. आई आता आधी काय करायचं हे ठरवायला हवंय ना, ते बोल ना. तूच कर. नको. मालती काकी तुम्ही करा ना. दादा तुम्हाला काही बोलणार नाही. तुमचा जावई आहे ना दादा, प्लीज करा ना फोन, प्लीज करा ना. बरोबर करा. नको बाई, तुमच्या घरातलं प्रकरण आहे, त्यात मी कशाला पडू? सुलक्षणाताई तुम्हीच करा ना. बबन बबन तू कर फोन. मी कशाला? साहेबांनी एवढी विश्वासाने नोकरी दिली, त्यात मी ड्युटीवर असताना गाडी गेली. आता माझी नोकरी पण जाईल. नाही मी ना आई बबन दादा फोन करणार. फोन तर केला पाहिजे. बाबा आल्यावर बाबाला कळेलच ना. ओ तेल होत अजून आगीमध्ये. हो आणि दादा खूप चिड म्हणेल मी 2-4 दिवसासाठी बाहेर गेलो तर तुम्हाला साधी गाडी नाही सांभाळता आली. हा मग तुम्हाला मला कळवता नाही आलं. हे ना ते 10 गोष्टी बोले. बापरे 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 मला खूप भीती वाटते, खूप भीती वाटते. काय करायचं आता, काय करायचं? सोन्या माझ्या भीती वाटते की नाही. मग करावा आपल्या भावाला फोन. तर सांगून दे. आता काय मोकळ्यापणाने सांगून दिलं बाबू दादा हे झालंय, गाडी हरवलीये तर काय करणार? झाली हरवली ना, सांग त्याला. कर कर. हे बघ की हो खरं बोलण्यात पाप नसतं. बोल. हा दादा मी काय विचारत होते की तुझ्या एखाद्या मित्राला तू गाडीची चावी वगैरे दिलीस का? नाही म्हणजे तुझा कुठला मित्र गाडी वगैरे घेऊन जाणार आहे का? म्हणजे तू तसं सांगितलं नाहीस ना आम्हाला, म्हणून मी विचारते. वर्षा तू मूर्ख आहेस, तू बावळट आहेस, अक्कल नाहीये तुला. अहो दादा सॉरी दादा खूप खूप सॉरी. अरे आम्हाला खरंच वाटलं नव्हतं की अशी सोसायटीतून गाडी जाईल चोरीला म्हणून. मी खरं सांगते आम्ही आत्ता बघितलं दादा खरंच. अगं मूर्खा, गाडी मी घेऊन आलोय. काय गाडी तू घेऊन गेलास? गाडी घेऊन गेलाय? अरे पण मग बसनी जाणार होतास ना? सगळी तुझी चूक आहे. सगळा तू गोंधळ घातलास त्या वेळेचा, त्याच्यामुळे आमच्याकडून ती बस चुकली. आणि बरं झालं आम्ही गाडी घेऊन आलो, नाहीतर त्या बसने आम्हाला कुठे उतरवलं असतं आम्हाला काहीच कळलं नसतं. का काय झालं? अगं आमच्या समोर रस्ता नाहीये, आम्ही आमच्या सगळ्या बॅगा घेऊन रस्त्यातच थांबलेलो आहोत मध्यावर. अहो अरे दादा असा कसा रस्ता नाहीये? रस्ता असेल ना कुठेतरी, नीट बघा ना तुम्ही. रस्ता आहे. थांब आनंदी. बाग आहे ना रस्ता? मी बोलले होते तुला रस्ता असणार. तू उगाच मला बोलतोस दादा. आणि वर्षा तुला कळत नाही, एक तर सगळं बुकिंग केलंस, आम्हाला विचारलं सुद्धा नाहीस तू. अगं जिथे पोहोचायचं आहे तिथे साधा एखादा माणूस पोहोचू शकतो की नाही या गोष्टीची तरी शहानिशा करायची होती ना. आम्ही अशा ठिकाणी आलेलो आहोत की जिथे समोर रस्ताच नाहीये. चल आनंदी इकडे. हे बघा. अहो काय? हे बघा रस्ता बघा ना. आनंदी तिकडे रस्ता नाहीये, तू चल बरं. तुम्ही नीट बघा इकडे या. आनंदी हे बघा दिसला? हा रस्ता आहे, ह्याच्यावरून जाणार आहोत आपण. आपण जाऊयात, व्यवस्थित जाऊयात. बघा ना रस्ता आहे. वर्षा तू फोन ठेव. पोचले? पोचतील. गाडी दादाकडेच आहे, दादा घेऊन गेलाय. देवा हो पोचव तर बरे. अगं तू काय अशी रिलॅक्स बसलीस, टीव्ही वगैरे पाहतेस? चल ना, शाळेत जायचंय ना, चल ना बाई माझे. आतू मी तुला मगाशीच सांगितलंय, व्हॅन सुटली, गाडी नाहीये, स्कूलला सुट्टी. बाई काय पहिल्या दिवशी फारच गोंधळ झाला ग वर्षा. आपण ना उद्या नीट काळजी घेऊया. हो उद्या काही झालं ना तरी हिने शाळेत जायलाच पाहिजे. आनंदी हा रस्ता आपल्याला
आपल्या हॉटेलपर्यंत नाही पोहोचू शकत. सो मी काय म्हणतोय, ऐक ना, मी 5 स्टार हॉटेलचं बुकिंग करतो. आपण तिथे जाऊन राहूया. ये हो ये 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 येस. अगं मी उचलतो ना, मी उचलतो. मी दे दे. कुठे चालली? कुठे चालली? कुठे आनंदी? कुठे चाललीस तू? आपलं ठरलंय त्या ठिकाणीच जायचं. वर्षाताईंनी एवढं सगळं केलं आपल्यासाठी, आपण असं कुठेतरी जाऊन राहायचं का? तिथे 5 स्टार नाही, खूप पैसे खर्च केले. अगं नाही म्हणजे नाही, इथनच जायचं. बर 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 ठीक 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 आहे. पण सामान मी उचलणार. ओके थांब. आनंदी, तू फक्त तुझी पर्स घ्यायची, बाकीचं सामान मी उचलणार. ठीक आहे? नवरा आहे ना तुझा? जमेल का? न जमायला काय झालं? चला. हा हॅलो. हा बोल रे. त्या मॅडमचं काय दिलं होतं मी? अरे त्या मॅडमच्या केसच्या डिटेल्स सगळ्या मी तिथे ठेवलेल्या आहेत. तुम्हाला फक्त ते स्टडी करायचं आहे. मी आता बाहेर फिरायला आलेलो आहे आणि मी आलो की मी सगळं करेन. हा मग तुम्ही काय करा, ते स्टडी करून ठेवा आणि मग मी आला. इथनं जायचंय. इथनं जायचंय? हा, ही पण वाट निमवतीये आणि जाऊ. बरोबर. चला चला चला. आनंदी, रेंज गेली. अरे इथे नेटवर्कच नाही. आनंदी, आनंदी, हा आनंदी. आनंदी, आनंदी. पाणी 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 आहे आपल्याकडे. मग ते दमलात तुम्ही? पर्स मध्ये तुझ्या. पर्स मध्ये कोणी ठेवलं? पर्स मध्ये बघ तरी. पाणी हवं होतं ते सांगायचं ना आधीच. किती बस दमलाय? थांबलो ना. थांब जरा. हे द्या, हे ठेवते.
मला थोडस दम लागलाय तुम्हाला? दम नाही लागलाय मला. हे घेते मी. कशाला? मी घेईन ना. तुमचं वय झालंय. घेते मी. काय बोलली आनंदी? वय झालंय वय. हे आनंदी थांब.